आज आखाड्या मुरुम टाकायचा होता, याच्यामुळे बैलगाडी बांधून ट्रॅक्टरला नेऊ लागलो होतो आखाड्यामागं, कारण की इथं मुरुम टाकायचा होता आणि बैलगाडी अडचण करू लागली. याच्यामुळे बैलगाडी आखाड्याच्या मागे नेऊन लावायची होती. तर नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. आज बैलगाडी आखाड्याच्या मागे न्यायची होती आणि बैलगाडी पण फसलेली होती आणि तेवढ्यातच चाक पण निसटून गेलं होतं बैलगाडीचं. थोडी बेजारी होणार होती, पण आखाड्या मागे नेऊन लावायची होती. बैलगाडी तर फसलेली काहळडी होती आणि बैलगाडी पण दमादमा नेऊ लागली, कारण की ती बैलगाडी निसटली आणि तेवढ्यातच आपल्या टाकीला पण लागते आणि बैलगाडी पण काही वडणं गेली आणि ती दमादमा वडीत नेऊ लागलो. तर तशी तर बैलगाडी वडू लागली ट्रॅक्टरला, कारण की आपल्या ट्रॅक्टर मध्ये काय पॉवर कमी नाही. बैलगाडी आखाड्याच्या मागे तर आणून लावली होती. लगेच आला होता JCP वाल्याचा फोन, त्याच्यामुळे निघालो शेताकडे, कारण की मुरुम आपल्या इरीवरला पुरा उचलायचा, याच्यामुळे निघालो होतो शेतात आलो होतो. मुरुम जास्त होता, जास्त टाइम लागत होता आणि तेवढ्या JCP आली, लगेच लावलं आपलं भरायला. मी पण ट्रॅक्टर भरले होते, पण आम्ही आलो होतो कच्च्या रस्त्याने, याच्यामुळे ट्रॅक्टर फसलो होता. आणि हे ट्रॅक्टर पाहू तर आपल्या जॉन्डीरच्याने निघते की नाही, जॉन्डीर मध्ये आपल्या पॉवर आहे की नाही, आणि आपला दत्ता पैलवान पण हवी ड्रायव्हर आहे. आली जास्त खोल असल्यामुळे आपल्या ट्रॅक्टरच्यानं काही निघालं नाही, याच्यामुळे JCPच बोलून घ्यावं लागली आणि JCPला पण जास्त लांबून यावं लागू लागलं. याच्यामुळे JCP ड्रायव्हर थोडा आमच्या वर्ल्डला. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.